पाहिजे? कवीचं असणं कशासाठी? ही जागल्याची भूमिका आहे. त्या काळामध्ये प्रत्येक जण आपलं मत वेगळ्या अंगाने मांडत असतो, जागलेपणाची. तुकारामांनी तोच प्रयत्न केला, ढसाळांनी तोच प्रयत्न केला, दासोबाई तोच प्रयत्न, जागल्याची भूमिका करतायत. ह्या झोपलेल्या समाजाला पुन्हा जागवण्याचा प्रयत्न करतात प्रेमाने. प्रेमाने. आता भाषा प्रेमाची आहे. आजचा काळ वेगळा आहे. आजचा काळ वेगळा आहे. पुढे आपण जाऊया. सूचकता आपण पाहिलंच आहे. हा कवी फक्त प्रभावित करत नाही, संस्कार करणारा कवी आहे. टाळ्या घेणं फार सोपं आहे. माणसाला चेतवणं सोपी गोष्ट आहे. संस्कारित करणं ही सोपी गोष्ट नाही. हे वेगवेगळे प्रकारचे संस्कार करतात. काय ते म्हणजे थुंकी ही अडाणी असते, तिला काय कळतंय? प्रत्येक कवितेमध्ये काहीतरी सूचकता, काहीतरी मार्मिकता आणि हा काहीतरी संस्कार करतोय कवी. दिसत तर नाही, कळत तर नाही, पण तो परिणाम होऊन गेलेला असतो. हे ते मोठेपण आहे. आणि ती परिणाम संस्कार होऊन जातो आपल्यावर. अरे असे आपण स्त्रियांकडे या अंगाने पाहतो, लोणचं चवीसाठी परिणाम करतो हा माणूस. म्हणून तोच कवी चांगला जो प्रभावित करण्याबरोबरच संस्कारित करतो. इतिहासाची समीक्षा उकल करत, समकालीनता नेमकेपणाने पकडत पुढील वाटचाल सूचित करणारा कवी हा ग्रेट असतो. जे फोर्ड विथ सेल्फी तेच आहे, इतिहास उकल करतोय. आणि हा कवी आपल्याला आत्ता आपण काय केलंय, काय म्हणतोय? बंदुकीच्या नळकांडीत चिमणीनं करावा खोपा, बॉम्बचे व्हावेत रंगीबेरंगी फुगे, झेंड्यांनी दाखवावी दिशा फक्त वाऱ्याची. आत्ता त्याला वेगवेगळ्या जाती धर्माचे झेंडे नको आहेत, कळलावी झेंडे, त्यांनी फार चांगला शब्द वापरला आहे. त्याची आता गरज नाही आपल्याला, त्याची गरज नाही आहे. आणि कवी काय करतो तर कवी या पुढचं कसं घडेल याची सुद्धा कवी काय करत असतो, आपल्याला सांगत असतो की बाबांनो व्यवस्थित राहा. म्हणजे इथल्या सत्तेला आज जे घडतंय तो दूरदृष्टीपणा सुद्धा या माणसांच्या कवितेमध्ये, ती कविता सापडत नाहीये, आलेली आहे. काय घडू शकतं, काय करू शकतं, म्हणजे हा राजमार्ग उखडण्याचं मंत्र सुद्धा कवी पेरत असतो, त्यांच्या कवितेमध्ये येतं. राजमार्ग आज जे चालले आपल्यामध्ये, इन्कलाब जिंदाबाद आणि जय भीमचे नारे चाललेत. राजकीय चळवळीतून आलेलं इन्कलाब आणि सामाजिक चळवळीतून आलेलं जय भीम आता एका अंगाने तो वापरलं जाते. ही फार मोठी गोष्ट आहे. त्याच्या पाऊलखुणा मला तथापिमध्ये दिसत आहेत. त्याच्या पाऊलखुणा आहेत. दूरदृष्टी असली पाहिजे. कवी समकाळाची उकल करतो आणि नेमकं सांगतो की काय होऊ शकतं. त्यालाच उकल झाली, उकल करता आली असं आपण सांगू शकतो. कवी निराशावादी नाहीये, सूचित करणारा आहे, वेगवेगळ्या अंगाने सूचित करणारा आहे. बघा, ज्याच्या जवळ आहे एक गुजगोष्ट, ज्याच्या जवळ आहे एक गुजगोष्ट, जिच्यात शिल्लक आहे थोडी कुजबूज, जी लावू शकते आग राजमार्गाला, कुठल्याही प्रकारची जाळपोळ न करता. कदाचित ही कविता 15ची असेल, 2016ची असेल,
26ला हे घडतंय, 26ला हे घडतंय. म्हणून मला हा कवी तुकारामांच्या दिंडीतला वाटतो. आजचा तुकाराम रस्त्यावर टी शर्ट जीन पॅन्ट घालून इन्कलाब जिंदाबाद आणि जयवी म्हणणारा असेल, तसा हा गडी आहे, तसा हा कवी आहे. तरुण, जो आजच्या तरुणांना काय करतोय, आव्हानित करतोय, दिशा देतोय, जाळपोळ न करता संयमाने. कारण का हा मानवतावाद पेरतोय. कोण शत्रू नाही आपला, सगळे आपले. म्हणजे हे असं काय होतंय, कशामुळे होतंय? तर ते इक्बालची जी कविता आहे, कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों रहा है दुश्मन दौरे जमा हमारा. तुकाराम कुठनं कुठनं जिवंत आहे. तो दासोवाद्यांच्या एक कवी म्हणून जिवंत आहे. त्या मुलांच्या, रस्त्यावरच्या मुलांमध्ये जिवंत आहे. हस्ती मिटती नाही हमारी. ह्या शब्दांनी लिहितोय, ते हातात काय न घेता रस्त्यावर येत आहेत. उद्देश एकच आहे, मानवतावाद. लोकांचं भलं झालं पाहिजे, लोकांचं चांगलं झालं पाहिजे. ही साधी गोष्ट नाही. कारण कविता फक्त रंजन करणारी असेल तर ती तिथेच लगेच मरून जाते. ती प्रेरणा देणारी असावी, ती रस्ता दाखवणारी असावी, ती प्रकाश देणारी असावी. प्रकाशाचा उजेड पाडणारा हा कवी आहे. अजून काही निकष आहेत, कशाला चांगला कवी म्हणायचं? दूरदृष्टी आज पाहिलंच आहे. काही नवीन, म्हणजे त्यांनी 3 मित्रांवरच्या कविता आहेत जे अवेळी गेले. खरं म्हणजे स्वतःची एकही कविता तशी त्यांची नाही आहे. सगळ्या कविता त्यांच्या आहेत, पण त्यात डायरेक्ट दासोवैद्यांचे मी असा, मी तसा, माझं प्रेम, माझं घर असं येत नाही आहे. ते समष्टीच्या अंगाने सगळं येते. कारण हा समाजाचा झालेला कवी आहे. पण ते मित्रावर लिहितोय. आणि ते मित्र कसे आहेत की ते मित्र खऱ्या अर्थाने दोस्त जे आहेत की ते समाजापुढे एक आदर्श माणसाचे लक्षण आहेत. माणूस कसा असावा, कुणाच्या पाऊल खुणा उमटतात हा जर निकष लावला तर 3 कविता आहेत. त्यांना हजारो कवी असतील, त्यांचे लाखो चाहते आहेत, पण 3 माणसांवर कविता केली. त्या कवितेतल्या काही ओळी अशा आहेत बघा. शब्दांचा पोशाख बदलणारा, बघा त्यांचा जो कवी आहे संजय नवले प्राध्यापक, हे अनुवादक आहेत. आता अनुवादक म्हणजे कोण? मी मास्तर आहे, व्याख्या केली पाहिजे. मला व्याख्या सापडली. शाब्दिक म्हणजे साहित्यिक परिभाषेतील व्याख्या आहे. कोणती? शब्दांचा पोशाख बदलणारा म्हणजे अनुवादक. साधी गोष्ट नाही. म्हणजे कार्ल मार्क्सला जेव्हा माणसाजवळ पैसा येतो तेव्हा माणूस कसा वागतो मगरुरीने, हे लिहिता आलं नाही. त्यांनी शेक्सपियरच्या नाटकामधील उतारे आहे तसे दिले. ही ताकद असते प्रतिभेमध्ये. मोरे सर म्हटले ना, उद्या आम्हाला अनुवादक म्हणजे काय हे सांगण्यासाठी दासू वैद्यांच्या कवितेचा आधार घ्यावा लागेल. उद्या इतिहास लिहिताना 2014 नंतर झालं काय, आम्हाला दासोवाद्यांची कविता लिहावं लागेल. ताकद असते. इतिहास बरोबर घेऊन जाण्याची, इतिहास पेरण्याची ताकद हे सामान्य माणसावर नसते. 10 वर्षांनी काव्यसंग्रह येतो. कविता पाडणारा माणूस नाही आहे, कविता जगणारा माणूस आहे, कविता भोगणारा माणूस आहे, कळवळ्याची जात आहे. उद्याचा इतिहास लिहिताना तो सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल, नेमकं झालं कायच 2014 नंतर. कुणी म्हणेल की आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, आणि काय वास्तव काय होतं तर दासोवाद्यांच्या कवितेचा संदर्भ द्यावा लागेल. मित्रांनो, लिहावं, माणसाने व्यक्त व्हावं सातत्याने.
पण ते कसं हे दासोबाईंकडे पाहून आपल्याला कळतं. म्हणून मला एक कविता सुचली किंवा अशा अनेक कविता सुचल्या सरांचं वाचल्यानंतर प्रभावित झालो आणि परत संस्कारही झाला माझ्यावर फार चांगला. त्यामुळे धन्यवाद सर. मग दासोवैद्य म्हणजे काय? शब्दवेडाची लथ लावणारा कवी म्हणजे दासोवैद्य. काय? शब्दवेडाची लथ लावणारा कवी म्हणजे दासोवैद्य. आम्ही सर्व ते जी पताका घेऊन चाललेले आहेत त्याचे आपण पायिक आहोत आणि पायिकच राहू. सर, तुमच्या पुढच्या कविता संग्रहाची आम्ही वाट पाहतोय. कारण का, इतिहास असा पटकन कळत नाही, समाज असा पटकन कळत नाही. तो फार उंचावून पाहावा लागतो, मन मोकळं करून पाहावा लागतो. तसा पाहणारा हा माणूस आहे. म्हणून पुन्हा एकदा मी आयोजकांचे आभार मानतो. भोसले सर, भास्कर सर, सावंत सर, तुमचे लाख लाख कौतुक. खरं म्हणजे मी तुमच्यावर बोलणार होतो, मग माझे 15 मिनटंच आहेत आणि 15 मिनटं जास्त मला बोलता येत नाही, तरी मी 20 मिनटं बोललेलो आहे. आयोजकांचे आभार मानतो व थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी तथापीमधील कविता ही त्या कवितेचा पट हा भूत, भविष्य आणि वर्तमान याला व्यापणारा आहे असं सांगत कवितेतील जी वैश्विकता आहे ती अधोरेखित केलेली आहे. या परिसंवादाच्या अध्यक्षा आदरणीय डॉक्टर मीनाक्षी पाटील मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा.